नमस्कार. सुरात साजरी कोजागिरी, दिवाळीचा आनंद उरी. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मागील 10 ते 12 वर्षांचा क्षणचित्रांद्वारे संगीत विभागाचा अहवाल आपल्यासमोर आम्ही सादर करत आहोत. मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींचा संगीताकडील कल पाहता संस्थेने आपल्या महाविद्यालयात कनिष्ठ विभागात 1995 मध्ये संगीत विषयात सुरुवात केली, तर 1997 मध्ये वरिष्ठ महाविद्यालयात संगीत विषयाची सुरुवात झाली. संगीत विभागातर्फे वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत ऑगस्ट 2013 साली संगीत विभागातर्फे 3 दिवसीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते, ज्यासाठी UGC ग्रँट याला प्राप्त झालेला होता. या कॉन्फरन्समध्ये भारतभरातून जवळपास 110 प्राध्यापक तर 200 विद्यार्थी संशोधक यांनी सहभाग नोंदवला. या कॉन्फरन्समध्ये विषयतज्ञ व प्रमुख पाहुणे म्हणून देशातील नामांकित संगीत तज्ञांना प्राचारण करण्यात आले, ज्यामध्ये उद्घाटनासाठी प्रसिद्ध गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, पंडित विकास कशाळकर व संस्थेचे सन्माननीय मान्यवर उपस्थित होते. तर समारोप प्रसिद्ध गायिका पंडिता श्रुती सोडोलीकर यांच्या हस्ते झाला. कॉन्फरन्सचे शीर्षक असलेले महिलांचे संगीतातील योगदान या विषयावरील रिसर्च पेपरच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या 3 दिवसीय कॉन्फरन्समध्ये देशभरातील विविध मान्यवर विषय तज्ञ म्हणून आलेले होते, ज्यामध्ये पंडित उन्नीकृष्णन, पंडिता सुनीरा कासलीवाल, डॉक्टर शीतल मोरे, डॉक्टर जयंत शेवतेकर, विदुषी पार्वती दत्ता, डॉक्टर संजय देवळानकर यांनी विषय तज्ञ म्हणून काम केले. संगीत विषयातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी विभागातर्फे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये मुंबई येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र व विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुगम गायनाची प्राथमिक फेरी सलग 2 वर्षे विभागातर्फे घेण्यात आली, ज्यामध्ये औरंगाबाद व मराठवाड्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सांगण्यास अतिशय आनंद होतो की आपल्या या प्राथमिक फेरीमधून मृदुला सोंजे, शर्वरी दोडके व कल्याणी दीक्षित या विभागातील विद्यार्थिनींची अंतिम फेरीसाठी निवड झाली. त्याचबरोबर विभागातर्फे आंतरशालेय समूह गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये औरंगाबादमधील 35 संघांनी सहभाग नोंदवला होता. विभागातर्फे सुगम गायनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये विभागातील विद्यार्थिनी व शहरातील संगीतप्रेमी साधकांनी सहभाग नोंदवला व या कार्यशाळेस माजी विद्यार्थिनी अश्विनी देशपांडे हिने मार्गदर्शन केले. विभागातर्फे संगीत सभेचे आयोजन करण्यात येते व वेगवेगळ्या विषयावर मान्यवरांना बोलवून संगीताची कार्यशाळा घेतली जाते, ज्यामध्ये आजवर पंडित यशवंत देव, पंडित विश्वनाथ ओक, पंडित शिवराम गोसावी, डॉक्टर दोस्त मोहम्मद या संगीतज्ञांनी वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळेमध्ये येऊन मार्गदर्शन केलेले आहे, ज्याचा की विद्यार्थ्यांना भरभरून उपयोग झालेला आहे. संगीत विभागातर्फे शहरातील संगीत रसिकांसाठी व विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताची आवड वाढवण्यासाठी पंडित पलुस्कर संगीत समारोहाचे विभागातर्फे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये आजवर आशा खाडिलकर, शौनक अभिषेकी तसेच भुवनेश कोमकली व भाग्यश्री देशपांडे पाटील या गायक कलावंतांनी आपली कला सादर केलेली आहे. याच संगीत समारोहामध्ये नामांकित गायकांसोबतच विभागातील विद्यार्थिनींचे गायन सादर केले जाते, जेणेकरून नामांकित कलाकारांसोबत विद्यार्थिनींना स्टेज डेअरिंग येते व स्टेज शेअर करण्याची संधी मिळते. मागील 5 वर्षापासून विभागातर्फे कोजागिरी पौर्णिमा व दीपावली
या निमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संगीत सभेचे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये विभागातील विद्यार्थिनी व प्राध्यापक यांचा सहभाग असतो. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शहरातील मान्यवर रसिक श्रोते या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. वेगवेगळी महाविद्यालये, संस्था यांच्यातर्फे आयोजित विविध स्पर्धा तसेच विद्यापीठ आयोजित युवक महोत्सवामध्ये विभागाच्या विद्यार्थिनींनी शास्त्रीय गायन, सुगम गायन, भक्ती संगीत, समूह गायन या विविध कला प्रकारामध्ये सहभाग नोंदवून आजवर विभागाला जवळपास 25 पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. गायनाच्या सादरीकरणासोबतच श्रावणी मुधलवाडकर ही विभागाची विद्यार्थिनी BA मध्ये संगीतासह विद्यापीठातून सर्वप्रथम आलेली आहे व तीच विद्यार्थिनी MA संगीत या विषयामध्येही विद्यापीठातून सर्वप्रथम आलेली आहे. आणि सांगावयास अतिशय आनंद होतो की मृदुला सोनजे या विद्यार्थिनीने दूरदर्शनवर प्रसारित होणारी मालिका आवाज महाराष्ट्राचा यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. मी आवर्जून नमूद करू इच्छितो की विभागातील अनेक विद्यार्थिनी संगीतामध्ये शैक्षणिक अर्हता प्राप्त करून संगीत क्षेत्रामध्येच संगीत शिक्षिका, गायिका व इतर सांगीतिक उपक्रमांमध्येच आपले करिअर करत आहेत, ज्यामध्ये कुमारी शर्वरी दोडके, भक्ती मालुरे, ऋतुजा कण्व, आसावरी गोमटे, ललिता सिंग रॉय, मुक्ता मटकरी, निकिता स्वामी, वैशाली वनारसे, लेखिका मेश्राम, योगिनी जोशी, अश्विनी देशपांडे, देवांगिनी मुकाशी या विद्यार्थिनींचा उल्लेख करता येईल. संगीत विभागामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप दोडके, विभाग प्रमुख म्हणून व पंडित प्राध्यापक डॉक्टर पराग चौधरी आम्ही दोघेही कार्यरत आहोत. ज्ञानदानाच्या कार्याबरोबरच भारतभरात होणाऱ्या विविध संगीत महोत्सवांमध्ये आम्हाला गायन सेवा सादर करण्याची संधी मिळाली आहे व अनेक शिष्य आम्हाला घडवण्याचा योग त्या निमित्ताने आलेला आहे. विभागाच्या या वाटचालीमध्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही हे कार्य करू शकलो व पुढेही अशीच ही दैदिप्यमान वाटचाल चालू ठेवू असा मला सार्थ विश्वास आहे. संगीत हे मानवी जीवनाचा अभिन्न अंग आहे. जीवनामध्ये येणाऱ्या वाईट अथवा चांगल्या प्रसंगामध्ये संगीत ही कला अशी आहे की वेगवेगळ्या प्रसंगामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम ही कला करते. आमच्या विभागातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पुढील चित्रफितीमधून आपल्या लक्षात येईल. धन्यवाद.